बिना कांदा लसणाची चटणी आपण आज करणार आहोत। मी टमाटर स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेले आहे। फोडणीसाठी तेल गरम झालेलं आहे। आपण घालणार आहोत मोहरी, जिरं, मेथी दाणे, हिंग। ही प्रोसेस लवकर करावी लागते। लाल मिर्च पावडर, हळद, 2 मिनिटं मिक्स करूया। आपला मसाला जळणार नाही याची काळजी घ्यावी लागते। आणि आता हे बारीक कापलेले टमाटर घालायचे, मिक्स करायचं। तर टमाटर आपण छान मिक्स केलेले आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आणि पुन्हा मिक्स करायचं। तर इथे आपला टमाटर शिजलेला आहे, तुम्ही पाहू शकता। या स्टेपला काय करायचं, गूळ घालायचा। गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। साखर घालायची थोडी, म्हणजे टेस्ट खूप छान येते। माझ्या घरी माझ्या मुलाला ही चटणी खूप गोड आवडते, त्यामुळे मी गूळ आणि साखरेचं प्रमाण थोडं जास्त घालते। तुम्ही तुमच्याकडे जसं आवडत असेल तसं तुम्ही ते प्रमाण कमी जास्त करू शकता। आपण याला 2 मिनिटं झाकून शिजू देऊया। तर इथे टमाटरची चटणी तयार आहे। सांबार घालायचा आणि सर्व करायचं। तर इथे आपली रसरशीत अशी टमाटरची चटणी तयार आहे। कमीत कमी साहित्यात आपण बनवलेली आहे। कांदा लसूण ज्यांना चालत नसेल त्यांनी ही चटणी नक्की करून पहा।